अनधिकृत बांधकामाची नोटीस द्यायला गेलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला एका तरुणाकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे। शिवीगाळही याप्रसंगी झाली। पिंपरी चिंचवडच्या जाधववाडीमध्ये हा प्रकार घडलाय। फ प्रभागात बीट निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या या महिलेला निलेश जाधव नावाच्या एका तरुणाने धक्काबुक्की केली। निलेश जाधव या तरुणाचे राजकीय नेत्याशी संबंध असल्याचा आरोप या पीडित महिलेने केलाय। संपूर्ण प्रकरणी उपशहर अभियंता आयुब खान पठाण यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती। मात्र या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसात तक्रार द्यावी अशी भूमिका पठाण यांनी घेत हात झटकले। त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्या दिवशी मनसेने आंदोलन केलं। संत तुकोबारायांच्या अभंगाचे दृकश्राव्य बनवण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निविदेविरोधात मनसेचं टाळ आंदोलन सुरू आहे। निविदेमध्ये एका ठिकाणी अक्षरात 5 लाख अशी नोंद करण्यात आली आहे, तर अंकात 50 लाख अशी नोंद करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीनं गोलमाल केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येतोय। दरम्यान काल नदीतले जलपर्णी हटवण्यासाठी मनसेनं आंदोलन केलेलं होतं। निवडणुका जवळ आल्यानं मनसे आक्रमक झाल्याचं बोललं जातं। भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मिळालेली अनुदानाची रक्कम केवळ वेतनासाठीच वापरून थकीत वेतनही देण्यात यावं, वेतनाची रक्कम 15,000पर्यंत वाढवावी अशा मागण्या करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं हा मोर्चा काढला। बुलडाणा शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून लवकरात लवकर या रस्त्यांची डागडुजी करावी यासाठी शहरातले ज्येष्ठ नागरिक हातात कुदळ फावडी घेऊन रस्त्यावर उतरले होते। निवृत्त कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या समूहाने रस्त्यावरचे खड्डे बुजवून आंदोलन केलंय। या रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना चालणं सुद्धा कठीण झालंय, त्यामुळे लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करा अशी मागणी करण्यात येते। नंदुरबारमधल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्भवती मातांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीयेत। 50 ते 100 किलोमीटर लांबवरून आलेल्या या गर्भवतींना किमान मूलभूत सुविधा पुरवण्यात यावी अशी मागणी करत आदिवासी संघटनांनी मोर्चा काढला। या रुग्णालयात गर्भवती महिलांना तसंच मातांना योग्य ती सुविधा मिळावी, वेळेवर डॉक्टर उपलब्ध व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। बुलडाण्यातल्या आदिवासी बहुल संग्रामपूरमध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या हातात घेऊन योग दिन साजरा करण्यात आला। जिल्ह्यातल्या दारूबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आधी दारूचा रोग बंद करा मग योग करा अशा घोषणा देत दारूबंदीची मागणी केली। संग्रामपूरच्या तहसील कार्यालयात हे आंदोलन करण्यात आलं। योग दिनाच्या निमित्तानं केलेलं हे अनोखं आंदोलन या परिसरात चर्चेचा विषय ठरलं होतं। औरंगाबादहून पैठणला जाणाऱ्या बसमध्ये केमिकलचा स्फोट होऊन 5 जण जखमी झाल्याची घटना घडली। पद्मपुरातल्या विशाल एंटरप्राइजेसचा मालक राजेश झांबड याने पाथर्डीच्या आनंद कॉलेजच्या प्रयोगशाळेतून एक केमिकल मागवलं होतं। ते स्टेशनरीचं सामान आहे असं सांगत पाथर्डीला पाठवण्यात येत होतं। पैठणच्या बसमध्ये सामान चढवत असताना हमालानं ते जोरात खाली ठेवलं आणि त्याचा स्फोट होऊन त्याच्यासह 4 प्रवासी जखमी झाले। निफाड तालुक्यातील वाहेगाव भरवसमध्ये एका तरुणावर बिबट्यानं हल्ला केला। यात हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे। निफाडमध्ये त्याच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला नाशिकला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। सकाळी शेतात शौचास गेला असताना पाठीमागून आलेल्या बिबट्यानं या तरुणाच्या कमरेला जोरदार चावा घेतला। या घटनेनं या परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली असून वन विभागानं पिंजरा लावावा या ठिकाणी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। सोलापूरच्या पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या हत्या प्रकरणाची सीआयडीकडून फेर चौकशी करण्यात येणार आहे। 13 ऑक्टोबर 2014ला कटारे यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 4 गुन्हा दाखल केला होता। यापैकी 3 आरोपी जेलमध्ये आहेत, तर हत्या प्रकरणाचे सूत्रधार म्हणून ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय ते भाजपचे माजी सिद्धरामप्पा पाटील यांचे चिरंजीव रमेश पाटील जामिनावरती आहेत। गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया विक्री करणाऱ्या एका टोळीनं कटारे यांच्या हत्येची कबुली दिली होती, त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। गडचिरोलीतल्या सावरगावमधल्या धान खरेदी केंद्रात तब्बल 25 लाखांच्या धानाची चोरी झाली आहे। या प्रकरणी धानोराचे तत्कालीन उपप्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले, तर सावरगाव सहकारी संस्थेचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष यांना नोटिसा बजावण्यात आल्या। गोडाऊनची व्यवस्था नसल्यानं सावरगावमध्ये उघड्यावरच हे धान्य साठवण्यात आलं होतं। गेल्या 1-1.5 वर्षापासून उघड्यावर असलेल्या या धान्याची चोरी करण्यात आली आहे। 12वीच्या उत्तरपत्रिका पुनर्लेखन प्रकरणी 23 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय। जालना जिल्हा सत्र न्यायालयानं प्रत्येकी 15,000च्या जात मुचलक्यावर या प्रकरणातल्या आरोपींची जामिनावर सुटका केली आहे। जालना शहरातल्या एका वसतिगृहात छापा टाकून पोलिसांनी 12वीच्या उत्तरपत्रिकांचं पुनर्लेखन करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। या प्रकरणात पोलिसांनी 26 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यापैकी 23 आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय।
अहमदनगर महापालिकेत अखेर युतीला सत्तांतर करण्यात यश आलंय। महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा कदम तर भाजपच्या श्रीपाद छिंदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नंदा साठे आणि भाजपच्या दत्ता कावरे यांनी माघार घेतल्यानं ही बिनविरोध निवड शक्य झाली। 6 वर्षानंतर भाजपच्या दत्ता कावरे यांना उपमहापौरपद देण्यात येणार आहे। नंदा साठे या खासदार दिलीप गांधी गटाच्या असल्यानं त्यांच्या पराभवानं गांधी यांना दणका बसलाय। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी वसतिगृह आणि उत्तम विद्यानगरी कर्मचारी वसाहतीचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। ग्रामीण विकासाला शिक्षणाच्या माध्यमातून चालना मिळावी म्हणून विद्यापीठाच्या वतीनं 5 गावं स्मार्ट विलेज अंतर्गत दत्तक घेण्यात आली आहेत। लातूर जिल्ह्यातलं घटत जाणारं वनक्षेत्र चिंतेची बाब बनली असून त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे। त्यासाठी शहरातल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आलेत। मात्र त्याचवेळी शहरातली 2 मोठी जुनी झाडं तोडण्यात आलेत। विजेच्या तारांना अडसर होत असल्याचं कारण देत अख्खी झाडच तोडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। आता कुठे गेली पालिकेची मोहीम असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येतोय। बागलाण तालुक्यातल्या अंबासन इथल्या नदीकाठावर अर्धवट स्थितीत असलेल्या बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय। लघुपाट बंधारे विभागाच्या विरोधामुळे या बंधाऱ्याचं काम अर्धवट राहिलं होतं। यंदाच्या भीषण दुष्काळानं ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती। गावातल्या 6ही विहिरी कोरड्या पडल्यात। सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत या बंधाऱ्याचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती। मात्र ते न झाल्यानं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी स्वतःच हा बंधारा बांधायला घेतलेला आहे। आनंदवनच्या माध्यमातून हेमलकसा परिवार हिरवागार करणाऱ्या टायर बंधारा या योजनेचा सांगलीमध्ये शुभारंभ करण्यात आलाय। सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या पेठ गावात असणाऱ्या तिळगंगा नदीवर टायर बंधाऱ्याची उभारणी करण्यात येते। ग्रामप्रकाश स्वराज बहुउद्देशीय या संस्थेच्या पुढाकारातून हे काम साकारले जाते। पश्चिम महाराष्ट्रात ओढा किंवा नदीपात्रात प्रथम टायर बंधाऱ्याची अर्थात कर्मयोगी बाबा आमटे स्मृती बंधाऱ्याची उभारणी करण्यात येते। दरम्यान या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी कौस्तुभ आमटे यांच्यासह जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुखही उपस्थित होते। वर्ध्यातील आरोग्य विभाग आणि स्वामीनाथन फाउंडेशनच्या वतीनं झिरो हंगर या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। जिल्ह्यातल्या 13 गावात हा कार्यक्रम राबवण्यात येतो। यावेळी एका माहिती पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। प्रशासनाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर डवले आणि स्वामीनाथन फाउंडेशनचे किशोर जगताप हे पुस्तक प्रकाशन वेळी उपस्थित होते। गरोदर महिला आणि लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्याचा प्रयत्न झिरो हंगर कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येतोय। संतुलित आहार, स्वच्छता, आरोग्य तपासणी यासारखे उपक्रमही या कार्यक्रमात राबवण्यात येत आहेत। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, चांदवड, लासलगाव या भागात पहिल्यांदाच मुसळधार पावसानं हजेरी लावली। गेल्या वर्षी अतिशय कमी पावसामुळे या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे यंदा पाऊस कधी येणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते। अखेर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचून रस्ते जलमय झाले होते। तर पावसाच्या आगमनानं आनंदी झालेल्या अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंदही लुटला। नांदेड जिल्ह्यातल्या सहस्रकुंडचा धबधबा पुन्हा एकदा कोसळू लागलाय। गेल्या 48 तासात मराठवाड्यासह विदर्भात चांगला पाऊस झाल्यामुळे सहस्रकुंडला त्याचं वैभव पुन्हा प्राप्त झालंय। दुष्काळामुळे गेले काही दिवस हा धबधबा कोरडा पडला होता। सहस्रकुंड धबधबा पुन्हा वाहू लागल्याने पर्यटकांची पावलं याकडे वळू लागली आहेत। 1 जून पासून नांदेडमध्ये 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 2 जुलै रोजी जागतिक पर्यावरण दिनी विदर्भात 2 कोटी झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आलाय। त्यानिमित्तानं नंदुरबारच्या वन विभागानं रॅली काढून जनजागृती केलेली आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत शहरातील शालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते। वृक्ष आपला प्राण असून प्रत्येकाने किमान 1 तरी झाड लावावं असं आवाहन करण्यात आलंय। जागतिक योग दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात योग स्पर्धा घेण्यात आली। स्पर्धेत मनोरुग्णांनी विविध प्रकारची योगासनं सादर केली। गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयात मनोरुग्णांना वैद्यकीय आणि मानसोपचारासोबतच योगाचं प्रशिक्षण दिलं जातं। योगासनांच्या सादरीकरणानंतर या रुग्णांनी योगामुळे आपल्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक बदलांवरही मनोगत व्यक्त केलं। योग दिनानिमित्त शिर्डीतल्या संगमनेरमध्ये पद्मासनाची मानवी साखळी तयार करण्यात आली। संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान गावच्या DK मोरे जनता विद्यालयामध्ये हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व कळावं यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शाळेतील 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यासाठी गेले 4-5 दिवस तयारी देखील करण्यात येत होती।
वाशिममध्ये जिल्हा कारागृहात योग दिन साजरा झाला। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमूनं कैद्यांना योगाचे धडे दिले। तब्बल तासभर चाललेल्या या शिबिरात सर्व कैदी मन लावून योगासने शिकत होते। यावेळी उत्तम योगासने करणाऱ्या कैद्यांचा सत्कारही करण्यात आला। आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉक्टर हरीश बाहेती यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी येवला तालुक्यातल्या अंगुलगाव इथल्या 51 जोडप्यांनी अंदरसूल इथल्या प्रसिद्ध नागेश्वर मंदिरात साकडं घालत होमहवन केलं। बहुजनाचा पोशिंदा आमदार छगन भुजबळ आहे अशी भावना नागेश्वराजवळ व्यक्त करीत त्यांची तुरुंगातून सुटका व्हावी अशी प्रार्थना केली आहे। बारामतीनंतर येवला विकासाचं मॉडेल बनावं यासाठी भुजबळांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती। त्यातून येवल्याचा बदललेला चेहरा सर्वांच्या पुढ्यात असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापुरात मोठ्या उत्साहात कर्नाटकी बेंदूर सण साजरा करण्यात आला। शहरातल्या पाचगाव परिसरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती। त्याचसोबत बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला। ढोल पथक आणि बँजोच्या गजरात निघालेल्या बैलांच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात शेतकरीही सहभागी झाले होते। बेळगावच्या चिंचलीमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत मायक्का देवीचा पालखी सोहळा पार पडला। मायक्का देवीची मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। मायक्काच्या नावानं चांगभलं असा गजर करत भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली। खोबरं, खडीसाखर, केळी, खारीक यांचा प्रसाद यावेळी वाटण्यात आला। ठिकठिकाणी सडा घालून आरती ओवाळून या पालखीचं स्वागत केलं जात होतं। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं मराठवाड्यात आगमन झालंय। हिंगोलीतल्या पानकनेरगाव इथे मोठ्या जल्लोषात या पालखीचं स्वागत करण्यात आलं। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हिंगोलीतल्या भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली। पानकनेर गावामध्ये ठिकठिकाणी रांगोळ्या काढून या पालखीचं स्वागत करण्यात आलं। या पालखीच्या राहण्याची आणि जेवणाची सोय या गावातच करण्यात आलेली आहे। याचं बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथे थांबण्याची एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर माझा सिटी न्यूज।